नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. हिवाळा चालू झाला की हिवाळ्यामध्ये मेथी बाजारामध्ये भरपूर येते आणि तसंही हिवाळ्यामध्ये मेथी खाणं आपल्या शरीरासाठी तितकंसंच फायद्याचं असतं. नेहमीच आपण मेथीचे वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. आज आपण नाश्त्यासाठी मेथीचा थेपला कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे. थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण हा थेपला बनवतोय, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. तर इथे मी मेथी घेतलेली. मेथी चांगली ताजी फ्रेश घ्यायची, निवडून स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आणि नंतर आपल्याला चिरून घ्यायची. चिरताना जास्त बारीक मेथी चिरायची नाही आहे आणि मेथी खुडताना जास्त दांडे यामध्ये घ्यायचे नाही, तर फक्त पुढचे कवळ्या कवळा जो भाग असतो तो घ्यायचा आहे. आता जितकी तुम्ही मेथी घेणार आहे तेवढीच तुम्हाला कोथिंबीर घ्यायची आहे, कारण नुसती जर तुम्ही मेथी घातली ना तर थेपला किंवा पराठा कडवट लागतो आणि मुलं शक्यतो मग खाणं टाळतात. त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला, जेवढी तुम्ही मेथी घेणार आहे तेवढीच कोथिंबीर घ्यायची आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला चिरून घ्यायची. इथे लक्षात ठेवा की जास्त मेथी आपल्याला बारीक चिरायची नाही आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला जास्त बारीक चिरून घ्यायची नाही आहे. थोडीशी ती मोठी ठेवायची आहे, जास्तही मोठी ठेवू नका, तर मिडियम अशी चिरून घ्यायची. परातीमध्ये आपल्याला कोथिंबीर आणि मेथी एकत्र करून घ्यायची आहे. पांढरे तीळ आवर्जून त्यामध्ये घाला. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. जिरी पूड आणि आपली जी बडीशेप पूड असते ती यामध्ये घालायची आहे. धने पूड 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आपला मिक्स मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि आमचूर पावडर आपल्याला यामध्ये आवर्जून घालायची आहे. आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा इथे केलेला आहे. अर्धा लिंबू पिळून घालायचं. लिंबामुळे थेपले जे असतात ते चांगले चवीला लागतात. मीठ आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे घालायचं आहे आणि घट्टसर असं दही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. आता तुम्ही दही इथे कितीही घालू शकता. दह्यामुळं थेपले मऊसूद होतात आणि अगदी 2-3 दिवससुद्धा त्याला मऊपणा टिकून राहतो. 2 चमचे तेल घालायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला असं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला जास्त चुरगळून किंवा जास्त जोर लावून हे मळायचं नाही आहे. हलक्या हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कोथिंबीर आणि मेथीचा पूर्ण असा गाळ होऊ नये, मेथी तुटू नये असं. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता इथे जास्त पाण्याचा वापर तुम्ही करू नका. अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ चांगलं मळून घ्या. इथे पीठ घट्टसर मळू नका. नेहमी चपातीला मळतो तसं सैलसर मळा. जर घट्टसर पीठ मळलं तर थेपले असे मऊ लुसलुशीत न होता वातड होतात आणि कडक होतात. 2 चमचे परत तेल घातलेले. तेल घातलं की पीठ परत आपल्याला इथे चांगलं मळून गोळा करून 15 ते 20 मिनटं आपल्याला हे पीठ भिजायला ठेवा. 15-20 मिनटं नक्की भिजायला ठेवा, म्हणजे पीठ चांगलं भिजलं जातं. मसाले चांगले पिठामध्ये मुरले जातात. मेथीचा जो वास आहे तो पिठामध्ये मुरला जातो. आता छोटे छोटे आपल्याला गोळे इथे बनवून घ्यायचे. जसं आपण चपातीला नेहमी चपाती बनवतो ना, अगदी तसंच आपल्याला इथे चपाती याची लाटून घ्यायची. पातळ लाटा. तुम्हाला जितकं पातळ लाटता येईल तेवढी तुम्ही ही चपाती पातळ लाटू शकता. त्यानंतर मी सुरुवातीला सांगितलं की थोडे वेगळ्या पद्धतीने आपण हे पराठे बनवतोय. तर पराठे, थेपले, लच्छी पराठासुद्धा तुम्ही इथे म्हणू शकता. आता काय करायचं आहे, तूप मी इथे पातळ करून घेतलेले. तूप आपल्याला ग्रीस करून घ्यायचं चपातीवरती आणि एकावरती एक घडी अशी आपल्याला टाकत टाकत चपातीचा असा आपल्याला लांबसडक रोल बनवून घ्यायचा. रोल बनवला की आपल्याला याचा गोल असा रोल बनवून घ्यायचा. बघू शकता यानंतर असे आपण सगळे पेढे बनवून घेतलेले, म्हणजे आपण सगळे इथे उंडे करून घेतलेले. आता इथे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. लाटताना लक्षात ठेवा, पिठीचा कमी वापर करा किंवा नाहीच केला तरी चालेल. इथेच पराठा लाटताना
इतकासा पातळ लाटायचा नाही. नेहमीची चपाती लाटतो अगदी तसंच लाटून घ्यायचं आहे. थोडंसं जाड ठेवायचं आहे. जास्त जाड ठेवू नका, जास्त पातळ ठेवू नका, नाहीतर याला असे लेयर सुटणार नाही. तर चपातीसारखंच आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि मिडियम गॅसवरती पराठे आपल्याला चांगले भाजवून घ्यायचे. तेल, तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही लावू शकता. बघू शकता छान असे लेयर सुटले गेलेले, व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे. पॅनमध्ये घातला ना की पराठा गव्हळा गव्हळा असतानाच आपल्याला उलटा पालटा करायचा. तुमच्या आवडीनुसार तेल, तूप तुम्ही इथे काहीही लावू शकता. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा पराठे इथे करून घ्यायचे. लेयर छान सुटलेले, हलक्या हाताने लाटून घ्या म्हणजे असे लेयर व्यवस्थित सुटेल. हे पराठे ना तुम्ही 3-4 दिवस आरामात टिकतात. प्रवासामध्ये चालला असाल तर मधल्या वेळेत खाण्यासाठी, सकाळच्या मुलांच्या डब्यावरती देण्यासाठी, नाश्त्यासाठी तुम्ही हे पराठे असे बनवू शकतात. खायला खूप छान लागते. लहान मुलं जे असतात ना, मुलं आपली भाजी खात नाही, पण असे व्यवस्थित आपण वेगवेगळे पदार्थ नाश्त्याचे जर केले मेथीची भाजी घालून तर ते खाल्ले जातात. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण नाश्त्यासाठी मेथीचा लच्छी पराठा इथे बनवून घेतलेला आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते पण सांगा. तर इथे आपले पराठे बनवून तयार झालेले बघू शकताय. छान लेयर सुटलेले, एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि किती पातळ लाटला तरी एकदम मऊ आणि टेस्टी असं झालेलं आहे की बघता क्षणी लगेच तोंडाला पाणी सुटतं. चटणी बरोबर खा, दह्याबरोबर खा, सॉस बरोबर खा, कशाही बरोबर खा, चहा बरोबर खा, ती चवीला छानच लागतात. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की